यानंतर बातमी आहे नाशिकमधील जे रस्त्यावरचे खड्डे आहेत त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अंबड MIDC परिसरातील एक्सलो पॉइंट इथं चिखल आणि खड्ड्यांमुळे झालेल्या दुचाकी अपघातात 40 वर्षांचे निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेले अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक सुद्धा आक्रमक झालेत। रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। जे अलॉट करण्यात आलेले जे नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये पहिली जी शास्ती आहे ती आपण पेनल्टी आहे, दुसरी जी शास्ती आहे ती कंत्राट तुमच्याकडनं का काढून घेऊ नये अशा प्रकारचं आहे। आणि तो आता आम्ही पाऊल आता उचलत आहोत की दुसरी जी आहे, कारण पहिली वॉर्निंग देऊन झालेली होती। आम्ही आपल्या पद्धतीने आपण बघितलं असेल, मी असेल, सर्व पदाधिकारी, उपमहापौर, सभापती, सगळे आमचे लोकप्रतिनिधी हे सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून आपण बघता आहे की आम्ही फील्डवर आहोत। मग पूर परिस्थिती असेल किंवा रस्त्यांचा इश्यू असेल, सेफ्टीचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो केलेत आहे की नाही आणि त्यानुसार शास्ती आपण करतोय। पण आता जो टप्पा दुसरा आहे तो असा आहे की आपल्याला त्यांना हे काम पुढे करू न देणे अशी एक त्याच्यात कंत्राटी एक प्रोव्हिजन आहे। आणि तिसरी ब्लॅक लिस्टिंगची कारवाई आहे। पण हे होत असताना देखील आज आम्ही स्वतः माझं पत्र, उपमहापौरांची सही आहे त्याच्यावरती, सभापती महोदय आहे, सगळे लोकप्रतिनिधी आहे, मी स्वतः एक पत्र दिलेलं आहे सन्माननीय आपले आयुक्त शेखर सिंग यांना आणि त्याची कॉपी CP सरांना आणि विभागीय आयुक्त कार्यालयाला देखील पाठवली आहे की ह्या पद्धतीचे जे कामं चालू आहेत ते प्रशासकीय काळात झालेले आहेत। त्याच्यासाठी आपण म्हणतोय की प्राधिकरण स्थापन केलेलं आहे कुंभच्या कामांसाठी आणि याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे खरं तर क्वालिटी असेल किंवा हे जे कामं आहे ते दिरंगाईने सुरू आहे। मेन तर डिलेचा विषय आहे आपल्याकडे की हा जो डिले झालेला आहे तो काही कारणास्तव झाला आहे, पण प्रत्येक कामांमध्ये झाला आहे। जी कामं 50-60% पाहिजे होती ती झालेली नाही आहे आणि हा ॲक्च्युली डिले कशामुळे झालेला आहे, एक तर तो डॅशबोर्ड काय आहे, त्याचा ॲक्सेस जो आहे ज्यांना आहे त्यांनी काय ॲक्शन्स घेतले आहेत। सो प्राधिकरण किंवा महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, यांनी ॲक्शन मोडवरती येणं गरजेचं आहे। आज आपण बघतोय की सर्व लोकप्रतिनिधींची एकच मागणी आहे की आपण फील्डवर उतरून हे करावं। माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आज ज्या कुटुंबांनी खरं तर ज्यांनी आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य गमावला आहे, ती जी चूक आहे ती ॲक्च्युली तुम्ही कोणावरती टाकणार आणि हाच प्रश्न खरं मी आज माझ्या पत्राद्वारे देखील उपस्थित केलेला आहे। 5 जणांचा मृत्यू झाला आहे, निष्पाप नाशिककरांचा बळी गेला आहे। नाशिककरांमध्ये आक्रोश आहे की विनाकारण फक्त या खड्ड्यांमुळे बळी जात आहेत, कुटुंबातले करते। एवढंच आम्हाला जे दुःख झालं, हे खड्डं मात्र आमचं खड्ड्यांमुळे खड्डे गेले, आम्ही खड्ड्यात घुसलो तर आमचं खड्डं कोण भरून देणार आहे आज आम्हाला? आमचा पोरगा तर चालला गेला ना, आता एवढ्या पोरीचं काय एवढ्या याच्यात तिला सोडून गेला ना तो। जर तसं नसतं, रस्ते नीट नसते तर कशाला आमच्या पोराचं सत्यानाश झाला असता हो। पण आमच्या तर गेलं, सगळं गेलं आमचं। तुम्ही इकडचं तिकडे काही करू नका, जे सामान्य जनतेसाठी आहे ना सुखी सोयी त्या पहिले व्यवस्थित करा। लोक तुमच्याकडे काहीच मागणार नाही, तुम्ही रस्ते सगळं पाणी व्यवस्थित सगळं हे करा, तुम्हाला सगळं चांगलं मिळतं पण आम्हाला काही मिळत नाही। तुमच्यासाठी 4 व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते। सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस 4 व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या 2 व्हीलरने नाही तर सायकलीनेच जाणार आहे। त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर कसं होणार आहे? या खड्ड्यांमुळे जी माझ्या घरावर परिस्थिती ओढावलेली आहे तर त्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी महापालिकेने काहीतरी तरतूद करावी एवढीच माझी इच्छा आहे, बस, बाकी काहीच नाही। हातावर व्यवसाय असणारं ते कुटुंब, वयोवृद्ध आई वडील, आज त्या कुटुंबाचा आधार गेला आहे। आज 13 दिवस सगळे नातेवाईक येतील, आम्ही पण जाऊ, पण यानंतरचं पूर्ण आयुष्य हे त्या मातेसाठी, त्या मुलीसाठी खूप अवघड आहे आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो।
शहराचे नागरिक आणि या आपल्या नाशिक शहरामध्ये सगळ्यात स्वस्त जर काही असेल तर तो मनुष्याचा जीव झालेला आहे, टू व्हीलरवाल्यांचा. कारण पाण्याने भरलेले रस्त्यामध्ये खड्डे हे कळतच नाही आहे टू व्हीलरवर. प्रशासन फक्त खड्ड्यांमध्ये जीव गेल्यानंतर हे जागे होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या व्यतिरिक्त जर जीव जाऊन डेव्हलपमेंट होत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असेल तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. हा फक्त निष्काळजीपणाचा मृत्यू आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. तर जे काही अधिकारी असतील, कुणी जे काही याला जबाबदार असतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये हा आमचा मूळ प्रश्न आहे. नगरपालिकेला म्हणा किंवा सरकारला जे काही इथं उद्योजकांकडून एवढं मोठं उत्पन्न आमच्याकडून मिळतं तर आम्हाला सुविधा का नाही? आमच्याकडे काम करणारा माणूस संध्याकाळी व्यवस्थित घरी पोहोचेल तिथपर्यंत जर आमची जबाबदारी असते साहेब, तर आज त्याची बायको एक धाकात असते, माझा नवरा पडला की काय, हां, तर हे कुठंतरी थांबायला हवं.